हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. होम किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आजची रांगोळी आहे आपली अशी. छान वाटली का नक्की कमेंट करून सांगा. इथे गुरुवार असल्यामुळे स्वामींना छान अशी आंघोळ घालून घेत आहे. हळदीच्या पाण्याने छान असं ताटात बसून आपले स्वामींना सजावट करून फुलांची छान अशी मी आंघोळ घालून घेत आहे स्वामींना. गुरुवार असल्यामुळं हळद ही छान असते. घरातली नकारात्मक काढून टाकते आणि ऊर्जा प्राप्त करते हळदीनं. छान अशी आपली स्वामींची आंघोळ चालली आहे गुरुवारची. मस्त किती छान वाटतं फुलांनी सजवलेलं. इथे पण छान असं पानांचं डेकोरेशन करून कमळाचं फूल बनवून मी स्वामींना त्याच्यात ठेवलं आहे. गुरुवारी मी करत असते असं. स्वामींचा वार असतो ना, म्हणून छान असं स्वामींना छान अशी थंडीची शॉल गुंडळली आहे. कापड स्वामींना वर फेटा ते लावून घेत असते मी. स्वामींच्या गळ्यात माळ, मुकुट किती छान दिसतात आपले स्वामी. मला तर खूप आवडतं असं काही करायला. तुम्ही करता का नक्की सांगा कमेंट करून. चंदनाचा गंध लावला आहे आता मी स्वामींना. छान अशी आपले स्वामी मनमोहक दिसत आहेत. किती छान वाटतं ना. मस्त छान असं वाटतं का म्हणून कमळातच बसलेली स्वामी. छान अशी आपली देवपूजा आता तयार झाली आहे. बाकीच्या देवांना पण मी आंघोळ घातली आहे. पण गुरुवाराप्रमाणे आज स्वामींचा जास्त शृंगार करून घेतला मी. मस्त मोत्याची माळ, गंध, मला तर खूप आवडतं असं काही करायला. आता मी ते वांग्याची भाजी लगेच स्वयंपाकाची तयारी करून घेते. देवपूजा झाल्याच्या नंतर इथे कांदा, खोबरं, मिरची, अद्रक लसूणची पेस्ट आणि थोडी भाजीला कोथिंबीर पण चिरून ठेवली आहे. आता ना वांगे मी फोडणीत घालून घेते. त्याला फ्राय करून घेते मी पहिल्यांदा वांगे. मग फ्राय केल्याच्या नंतर मग मसाल्याचं वाटण वगैरे टाकते. अगोदर नुसतं त्याला फ्राय करून घ्यायचे वांगे. नक्की भाजी काय मसाल्याची भाजी खूप छान लागते. नक्की अशी ट्राय करून बघा एकदा. आता वांगे चांगले परतून घ्यायचे व्यवस्थित. चांगलं मिक्स वगैरे करून घेतले का थोडंसं याच्यात चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. मीठ घातल्याच्या नंतर ना चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित. परतून घेतलं का मग आपण ना थोडंसं अलगद पाण्याचा शिपका देऊन ना आता ताट झाकून वाफेवर होऊन द्यायचं. यांना वाफेत मग छान वांगी होतात. हे बघा आता आपली बघा वांगी कशी छान मऊसूद शिजली आहे. आता ही वांगी ना आपण काढून घेऊया. इकडे चहा पण करायला टाकला आहे मी. सकाळी सकाळी थंडी वाजते ना, मग चहा प्यायचं मन होतं. छान अशी वांगी वाफळली का ताटात काढून घ्यायची. आता मी वांगी काढून घेतली ताटामध्ये. छान अशी वांगी शिजली आहे. एकदम ताजी ताजी वांगी होते. त्याच्यामुळं ना लवकर शिजतात ताजे वांगे. आता इथे तेल टाकून घेतले मी 2 पळ्या. तेल टाकल्याच्या नंतर चांगलं तापून द्यायचं. तापले की मग आपण जिरे मोहरी ते टाकून घेऊ. जिरे मोहरी टाकली का छान असं तडतडवून द्यायचं मग. आणि आपलं तयार केलेलं वाटण जे असतं ते पण घालायचं. इथे आता चांगली आपली जिरे तडतडले का लगेच मोहरी वगैरे घालून घ्यायचे. माझ्याकडे हिंग नाही आहे, त्याच्यामुळे हिंग आता मी स्किप केला आहे. आणि गॅस बंद करून घ्यायचं. थोडंसं तेल थंड होऊन द्यायचं, मग मसाले घालायचे. नाहीतर आपण काय तेल तापतो जास्त मोहरीला त्याला, त्याच्यामुळं ना लगेच मसाले टाकले का मग ते मसाले जळतात. मग आता मी इथे गॅस बंद करून घेतला आहे. आणि गॅस बंद केल्याच्या नंतर लगेच 2 चमचे काळा मसाला घातला आणि लाल तिखट घातलं, थोडंसं अंबारी मसाला घातला. आणि इथे वाटण घालून घेते आता आपलं खोबऱ्याचं, कांदा लसूणचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स केल्याच्या नंतर चांगलं ढवत राहायचं. ढवळलं का मग व्यवस्थित कसं परतून घेतल्याच्या नंतर आपण ना तेल सुटूस तर चांगलं परतलं का मग भाजीला पण छान तरी येते. हे बघा आता कसं वाटण मी चांगलं व्यवस्थित परतून घेते. त्याचप्रमाणे व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि कोथिंबीर पण घातली वाटणाला. कोथिंबीर घातल्याच्या नंतर भाजी छान चव लागते.
थोडंसं पाणी घालून त्याला आपण शिजवून देऊ हे वाटण. हे बघा किती छान तेल सुटले आता भाजीला. कोथिंबीर वरून घातली काही आणि एक वाफ काढून घेईन मी आता वांगी घालून. वांगी घातल्याच्या नंतर पुन्हा थोडंसं शिजू देईन याला. आता होतं चाली आपली भाजी. वांगी घातली का मग वाफ काढली का हे बघा. पुन्हा आता तेल गरम पाण्याचा वापर करायचा भाजीला. पण छान तेल सुटलं तर वगैरे येते भाजीला. कोमट पाणी केलंय मी आता. हे बघा घालून घेते पूर्ण साईडनं तेल सुटायला लागलंय आता. मिक्सरच्या पाण्यात भाजीला म्हणजे थोडं मसाला काय घालून आला व्यवस्थित वांगे घालून मसाला काढून मसाला वांगे करते ना त्याच्यामुळं. आणि थोडं पाणी घालून आता चांगली आपली वांगे शिजवून घ्यायची. चांगलं परतून घ्यायचे वांगे ते शिजले पण जेणेकरून वांग्यात मसाला आपला उतरल्याच्या नंतर छान असा भाजी पण छान लागते. खायला पण छान वगैरे. मला तर तुम्हाला जशी पातळ भाकरी सोबत खूप आवडते काळ्या वांग्याची भाजी. तशी भाजीत पाणी टाकायचं. ते पातळ पण नाही करायची आणि छान झाली ना भाजी. जास्त पण भाजी असं वाटतंय का खायला बसावी भाजी तरी जाते. थोडीशी वाफ काढून घेऊन या भाजीला. चवीपुरतं मीठ घालून घेतलं भाजीमध्ये. छान अशी उकळी काढून घ्यायची भाजीला. हे बघा आपले वांगी शिजले कसे ते समजत नसेल ते बघा आपोआप भाजीवर वांगे तरंगतात. म्हणजे आपले वांगे पूर्णपणे शिजलेले आहेत. आता छान अशी भाजीला उकळी आली आहे मस्त. हे बघा किती छान उकळी आली आहे. तयार आहे आपली अशी भाजी. आता मला एवढं कामावरून मी लगेच जेवण खावणं केल्याच्या नंतर शेतात गेले होते. शेतात आमचं डोंगे लावायचं चालू होतं. बाई लावलेली होती मी एक कामाला डोंगे लावण्यासाठी. तर डोंग्याचं बियाणं तयार करण्यासाठी ते ना मी असे कांदे लावून घेते. प्रत्येक कांद्याला असं व्यवस्थित गड्डा करून मग कांदा लावा लागतो. कांदा लावला की मग तो छान असा भारी येतो मग त्याला कोंब. हे लालची कांदे लालचं बियाणं तयार करायचं आहे ना आम्हाला. लालचे कांदे हे कापूनच लावावं लागतात म्हणून कापून घेतले. तुम्ही म्हणशाल असे काय कांदे लावले तर हे बियाण्याचे कांदे असेच कापावं लागतात आणि अशी व्यवस्थित माती टाकून घ्यायची. म्हणजे आपले पाणी भरल्याच्या नंतर कांदे वाहत नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब.